Good afternoon, student. Welcome to our English session. लास्ट लेक्चरला आपण द अनसिंकेबल शिप हा पाठ पाहिला. आज त्याचे आपण वर्कशॉप म्हणजे क्वेश्चन अँड आन्सर पाहणार आहोत. यातला पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे फाइंड एनी 6 वर्ड फ्रॉम द टेक्स्ट दॅट हॅव सफिक्स अंडरलाईन द सफिक्स इन ईच ऑफ देम. आता तुम्हाला माहिती आहे सफिक्स म्हणजे काय की शब्दाच्या शेवटी काय लागलेला असतो, प्रत्यय लावलेला असतो आणि त्याखाली आपल्याला काय करायचे आहे, अंडरलाईन करायचे आहे. तर पहिला आहे अनसिंकेबल. त्यामध्ये एबल हा शब्द तिथं सफिक्स म्हणून लागलेला आहे. कम्फर्टेबल येथे सुद्धा. त्यानंतर सडनली वाय हा प्रत्यय लागलेला आहे. स्लोलीमध्ये सुद्धा वाय, ब्रेव्हरीमध्ये वाय आणि क्विकलीमध्ये वाय हा प्रत्यय लागलेला आहे. आता सेकंड क्वेश्चन आपण पाहूया. 2 वर्ड्स मे कंबाईन टू फॉर्म अ न्यू वर्ड विथ चेंज मिनिंग. सच वर्ड्स आर कॉल्ड कंपाऊंड वर्ड्स इन इंग्लिश. पहा की यांना ज्यावेळेस 2 शब्द एकत्र करून एखादा नवीन शब्द बनतो त्यावेळी त्याचा अर्थ हा बदलत असतो. त्यावेळेस त्या शब्दांना कंपाऊंड वर्ड्स असे म्हटलं जातं. तर फॉर एक्झाम्पल एव्हरीथिंग, तर प्रत्येक गोष्ट. सम ऑफ हॅव अ हायपन. फॉर एक्झाम्पल लाईफ स्किल. फाइंड 4 or 5 वर्ड्स फ्रॉम द टेक्स्ट. तर इथे पहा आपण इथं शोधलेले आहेत. एव्हरीवन, स्टेअरकेस, डायनिंग रूम, लाईफ बोट, आईसबर्ग आणि समथिंग. हे शब्द कंपाऊंड वर्ड्स आहेत. पुढील क्वेश्चन, रीड द टेक्स्ट अँड आन्सर. तुम्हाला धडा वाचायचा आहे आणि आन्सर म्हणजे प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डज द वर्ड टायटॅनिक मीन. म्हणजे टायटॅनिक या शब्दाचा अर्थ काय आहे, तर द वर्ड टायटॅनिक मीन ह्यूज. त्यानंतर हाऊ मेनी पॅसेंजर डिड टायटॅनिक कॅरी. किती पॅसेंजर होते टायटॅनिकमध्ये, म्हणजे किती प्रवासी होते. तर टायटॅनिक वॉज कॅरिंग मोर दॅन 2000 पॅसेंजर. म्हणजे 2000च्या वरती त्यामध्ये काय होते, प्रवासी त्या जहाजावरती होते. वाय वेअर द पॅसेंजर ऑन टायटॅनिक प्राऊड. म्हणजे टायटॅनिकवरचे जे पॅसेंजर होते, प्रवासी होते, त्यांना कशाचा अभिमान होता. तर त्याचा आन्सर आहे, द पॅसेंजर ऑन टायटॅनिक वेअर प्राऊड बिकॉज दे वेअर ट्रॅव्हलिंग इन द बेस्ट शिप इन द वर्ल्ड. द पॅसेंजर ऑन टायटॅनिक वेअर प्राऊड बिकॉज दे वेअर ट्रॅव्हलिंग इन द बेस्ट शिप इन द वर्ल्ड. डी क्वेश्चन पाहूया आता. वाय डीड पीपल कॉल टायटॅनिक अन अनसिंकेबल शिप. त्या टायटॅनिकला कधीही न बुडणारे जहाज असं लोक का म्हणत असायचे. तर त्याचा आन्सर आहे, पीपल कॉल टायटॅनिक अँड सिंकेबल शिप बिकॉज द शिप बिल्डर वेअर सो शुअर दॅट इट विल बी नेव्हर सिंक. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डीड कॅथपेथिया क्रू फाइंड. तर त्याचा आन्सर आहे, द कॅथपेथिया क्रू found the lifeboats and saved 700 people in them. They also found chairs and pieces of wood floating on the water, but almost all the people in the water had drowned or died of cold. F question, who was the director of the film based on the Titanic maiden voyage. तर त्याचा आन्सर आहे, द नेम ऑफ द डिरेक्टर ऑफ द फिल्म बेस्ड ऑन द टायटॅनिक मेडन ओगास इज जेम्स कॅरेनम. त्यानंतर जी क्वेश्चन, वेअर डिड द सायंटिस्ट फाइंड द टायटॅनिक. द सायंटिस्ट फाउंड द टायटॅनिक लेइंग इन 2 pieces ऑन द ओशन फ्लोअर ॲट द डेप्थ ऑफ अराउंड 4000 meters 30,000 feet. Come to the next question. रिझन फॉर द सिंकेबल ऑफ टायटॅनिक. म्हणजे आपल्याला कारण शोधायचे आहे टायटॅनिकच्या बुडण्याची. आन्सर, टायटॅनिक स्टार्टेड इट्स voyage क्रॉस द अटलांटिक ओशन अँड देअर वेअर समवन आइसबर्ग इन इट्स पाथ. टायटॅनिक्स कॅप्टन न्यू इट, सो ही आस्क्ड वन ऑफ हिज क्रू मेंबर टू कीप अ वॉच ऑफ आइसबर्ग, बट ही couldn't inform
the captain on time. Therefore, the captain did not get enough time to steer the ship away from the iceberg. The ship side scraped the iceberg, and the iceberg cut the whole of the ship, and water poured in it and made Titanic sink. ही त्याची कारणं होती. आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. बी क्वेश्चन, इफेक्ट्स ऑफ द सिंकिंग ऑफ टायटॅनिक. टायटॅनिक बुडल्याचे परिणाम काय झाले? आन्सर, द सिंकिंग ऑफ द टायटॅनिक मेड पीपल थिंक हार्डर अबाउट द सेफ्टी ऑफ द पॅसेंजर ऑन शिप. दे आस्क व्हाय शिप कॅरी सच फ्यू lifeboats and why they turn off their radios. In 1913, it was decided that all ships must have enough room in their lifeboats to carry everyone on board. It was also decided that ships must keep their radios working every hour of the day and night. पुढील प्रश्न, रीड द फाइंड वर्ड्स रिलेटेड टू सी अँड अरेंज देम अल्फाबेटिकली. म्हणजे समुद्राच्या संबंधित असलेले शब्द आपल्याला शोधायचे आहेत आणि ते अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये ते काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. आता ऑलरेडी तर आन्सर दिलेला आहे. डाऊन, फ्लोटिंग, लाईफबोट्स, ओशन, सेल, सबमरीन, अनसिंकेबल, ओआथ अँड वॉटर. हे काय आहेत, सी रिलेटेड असणारे वर्ड्स आहेत आणि ते अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये देखील लिहिलेले आहेत. आता पुढचा जो प्रश्न जो आहे, शी वॉज ॲज टॉल ॲज बिल्डिंग विथ 15 स्टेअर्स. हिअर शी म्हणजे काय, टायटॅनिक इज कम्पेअर विथ अ बिल्डिंग ऑफ 15 स्टेअर्स. पहा की टायटॅनिकची तुलना 15 मजली इमारतीशी केलेली आहे. यू नो that when a comparison is made between two objects of different kind is called simile. आता पहा की ज्या वेळेस दोन वस्तूंची तुलना ही वेगळ्या प्रकारे केली जाते त्यावेळेस कोणता फिगर ऑफ स्पीच होतो, तो सिमिली म्हणजे उपमा अलंकार होतो. अ सिमिली इज इंट्रोड्यूस बाय द वर्ड्स ॲज डॅश ॲज ऑर लाईक. फ्रेम 5 ऑफ युअर ओन सेंटेन्सेस युझिंग द construction dash as and write them down in your notebook. म्हणजे तुम्हाला सिमिली ह्या अलंकाराचे 5 सेंटेन्सेस लिहायचे आहेत. तर पहा, पहिला आहे, द ब्लॅकबोर्ड इज ॲज ब्लॅक ॲज कोयल. द chalk is as white as milk. His hand is hard as a rock. Her face is as beautiful as moon. The parrot as green ॲज ट्री. अशा पद्धतीचे आपण 5 सेंटेन्सेस लिहिलेले आहेत. तुम्ही अदर सेंटेन्सेस देखील तुमच्या नोटबुकमध्ये लिहू शकता. आता कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. बी, कार्पेथिया वॉज टू लेट टू सेव्ह देम. राईट 3 सेंटेन्सेस ऑफ युअर ओन युझिंग द फॉलोइंग कन्स्ट्रक्शन डॅश टू. आता पहा आन्सर, it is too dark to see. The wall is too hard to break. The food is too hot to eat. अशा पद्धतीने आपण सेंटेन्सेस लिहिलेलं आहे, कन्स्ट्रक्शन तयार केलेलं आहे. आता आपण पुढचं प्रश्नाकडे वळूया. क्वेश्चन नंबर 5. रीड अगेन द 5th पॅरेग्राफ. देन कम टू नाईट ऑफ 14 एप्रिल डॅश डॅश अप टू 12th पॅरेग्राफ. द कार्पेथिया वॉज टू लेट टू सेव्ह देम. आता पहा की तुम्हाला 5व्या पॅरेग्राफपासून ते 12व्या पॅरेग्राफपर्यंत हा परत धडा वाचायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, मार्क द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंटला मार्क करायचा आहे. युझिंग पॉईंट्स मेक अ समरी ऑफ इन्सिडंट इन युअर ओन वर्ड्स युझिंग शॉर्ट सिम्पल सेंटेन्स. तुम्हाला साध्या सोप्या तुमच्या भाषेमध्ये काय करायचं आहे की समरी त्या घटनेची लिहायची आहे. त्यानंतर पुढचं आहे, राईट आउट द समरी इन 12 to 15 लाईन्स. म्हणजे तुम्हाला 12 ते 15 ओळीमध्ये या धड्याचा काय करायचा आहे, सारांश हा लिहायचा आहे. आता आपण त्याची
त्या घटनेची आपण काय करूया, समरी पहिल्यांदा बघूया. 14 एप्रिल या घटनेची आपल्याला समरी बघायची आहे. ऑन 14 एप्रिल when the sea was calm and sky was clear, there were some icebergs in the path of Titanic, and Captain Smith knew it, so he asked one of his crew to keep a watch for the iceberg. The man saw the iceberg and informed the captain, but it was too late. The captain tried hard to steer the ship away from the iceberg, but not avail. Titanic scraped its side with mountain of ice, and it cut holes in it, and water began to pour in it. Knowing that the ship is in great danger, Captain Smith sent the urgent message on the radio at 12 to 15 a.m. asking for help. A ship named California was only 20 miles away. म्हणजे कॅलिफोर्निया तेथून 20 मैल अंतरावर होती. But it didn't receive Titanic message as its radio was turned off and the radio operator was asleep. Another ship, Capthia, heard Titanic's call and sailed at full speed, but it was too far to reach there in time. Meanwhile, Titanic was sinking rapidly, and finally at 2:20 a.m. it vanished in the sea along with 1,500 passengers. Capthia arrived at 3:40 a.m. and found 700 people in the lifeboats. They also found chairs and a piece of wood floating on the water, but almost all of the people in the water had drowned and died of cold. The Capthia was too late to save them. अशा पद्धतीने आपण समरी लिहिलेले आहेत. हे क्वेश्चन अँड आन्सर तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहून मला ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवणार आहात. थँक्यू. सी यू अगेन इन अवर नेक्स्ट इंग्लिश सेशन.